बटाट्याच्या डाळीत लपून म्हणून काय राहत नाही. अण्णा पावशेंनी आपल्या मुलींच्या कुंडल्या खणातून केव्हा काढल्या, गपचूप स्वतःच्या खिशात केव्हा टाकल्या आणि सोमन बिल्डिंग मध्ये उकिडव्यांच्या घरी नेऊन केव्हा दिल्या, ही गोष्ट त्या अण्णा पावशेच्या बायकोला कळण्याच्या आधी आमच्या कुटुंबाला कळली. एच मंगेशराव म्हणजे आमच्या चाळीतले एकमेव संगीतज्ञ, पण त्यांना कुठल्या कुठल्या चीजांचे अंतरे येत नाही हे वास्तविक गाण्यातलं गाणं सपलं एवढं करणारा राघुनाथांना देखील बरोबर ठेवू. बाबलीबाई त्रिलोकेकरांनी आपल्या सोन्याच्या पाटल्या घाण टाकलेली गोष्ट, त्या गहाण खतावरची शाई वाहिण्यापूर्वी आमच्या चाळीत सगळ्यांची तोंडी झाली. आणि रतन समेळ म्हणजे न्यू गजकर्ण फार्मसीच्या समेळ काकांची मुलगी, तिने द्वारकानाथ गुप्तेंच्या मधूला लिहिलेलं प्रेमपत्र त्या मधूच्या हातात पडण्यापूर्वी काशीनाथ नाडकर्णीच्या मुलांनी गॅलरीत उभं राहून परवाच्या म्हणावं तसं खाड 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 म्हणता. सगळे बहिर्जीचे वंशज या ना त्या जातीत नाही तर पोट जातीत जन्म घेऊन आमच्या बटाट्याच्या जागी वस्तीला आल्यासारखे आलेले. आता वास्तविक माझा उपास आता निश्चय, मी माझ्या मनात सज्जनाखेरीज येरा कोणालाही सांगितलं नव्हतं. पण उपास सुरू होऊन पुरते 2 तास नाही झाले तर वर्धन सुरू झाले. पंत, आता चाळीतली सगळी मंडळी मला पंत म्हणतात. वास्तविक पंत वाटावं असं माझ्यात काहीही नाहीये. आम्ही चांगला टेलिफोन ऑपरेटर आहे मी. आता ते बूट पॅन्ट वगैरे घालणं नाही आपल्याला आवडत. म्हणजे काय पंत, पण सर हा काय सर मॅडनेस. अशात आता चोखाजी नाना त्रिलोकेकरांनी सुरुवात केली. तुला काय वाटतं साला तुझा बॉस काय अशी फास्ट करून लिव्ह सँक्शन करेल? अरे सर हा तर बॉसला कन्व्हिन्स करायचा म्हणजे वेच नाही. तुला सांगतो, तुला पाहिजे तर मी सिग्नोट देतो ना, म्हणजे कझिनचा सारा तर इंडिया यू विल गेट ॲज मच लिव्ह. उपास काय करतो अहो, पण चोखाजींना जरा माझं ऐकलं का. तू काय सांगणार ना मी काय ऐकणार. दिस इज हंबर ना, तुला सांगतो. इथे म्हणजे 2-4 तासाच्या उपासानंतर माझ्या शरीराची अशक्तता कणकण वाढत होती आणि सोकाजी नानाला जोर चढत होता. तर जेवून घे बाबू जेवून घे. त्याला सोन्यासारखा संडे फिश पण काय मिळाली होती आज. सुमारे 2-2.5 तास वटवट करून सोकाजी नाना त्रिलोकेकर निघून गेला. त्यानंतर आमच्या चाळीतले नाट्य भैरव कुशाभाऊ त्यांनी प्रवेश केला. अहो त्यांनी तर काय ते एकच पॅना नाटकता, सुधाकर तुम्ही आमचे पाठचे भाऊ, आम्ही तुम्हाला काय सांगावं बरं, बट तुम्ही हा दारूचा दुष्टनाद सोडा. असल्याच कार्यावरती सुरुवात केली एकदम. पंत, इथे कुशाभाऊन माझ्या पाठवून हात देखील फिरवलाय. पंत चला उठा बरं, 2 घास खाऊन घ्या. या वाक्याने अत्यंत सुटकी अशा प्रकारचे काही संकेत माझ्या मनात डोकावले. पंत, आज इतकी वर्ष आपण या चाळीत राहिलो, ते फावा फावासारखे. आमची ही आत्ताच म्हणाली की तुम्ही उपास सुरू केला म्हणून. जेवत होतो तसाच आलो. पंत, पंत तुम्ही जेवायचं नाही तर कुणी. पंत, आचार्य बाबा बर्व्यांच्या नारूची मुंज आठवा. 55 जिलब्या उठवल्या होत्या ना तुम्ही. इथे तुम्ही वरती कुशाभाऊने गुंजका देखील काढला. कुशाभाऊचा तो कळवळा पाहून आत आमच्या कुटुंबाने उगीच डोळे पुसले. अहो पण जरा माझं ऐकता कर. मी मला काही ऐकायचं नाही आणि बोलायचं नाही. मला फक्त पाहायचं आहे आणि ते म्हणजे तुम्हाला भरपूर जेवताना. पंत, त्या जनोबा रेग्याचं म्हणणं एवढं काय मनाला लावून घेता. जनोबा, जनोबाचा काय संबंध. काय संबंध असं म्हणून कुशाभाऊ नाट्य भैरवानी एक प्रदीर्घ निश्वास टाकला नाटकातल्या सखा. कळल्यात कळल्यात बरं मला सगळ्या गोष्टी. अरे 3 दमडीचा टमरेल ते काय. जाताना बरोबर का घेऊन जायची ही वस्तू. सारं काही इथेच टाकून जायचंय बरं. टमरे मला काहीच कळे ना. पंत, उजाडला आपल्या टमरे कोंबडा थाकला म्हणून उजाडायचं थोडं राहत. 3 दमडीचं टमरेल ते काय आणि त्याच्या चोरीचा आरोप तुमच्यावर.
चोरी मला काहीच कळेना. पंत, तुम्ही मुळीच काळजी करू नका. उद्या 100 कमरेला भरून ठेवतो त्या जनोबा पुढे. वापर म्हणाल का दिवसभर पण पंत, तुम्ही हा उपासाचा दुष्ट नाद सोडा. ही अन्न ब्रह्माची उपेक्षा आहे. माझे एक अक्षर ऐकून न घेता तो एकटा सारखं बोलत नाही. बाकी अगदी म्हणजे काय विचार नका. शेवटी मग मी त्यांनी गेल्याच महिन्यात केलेल्या एका नाटकासंबंधी जरा बोलणी काढली. ते जरा गाडीने रूळ बदलले पण किती अगदी छोडावे. लगेच गाडी मेन लाईनवर आहे. नका हो पंत, असं करू नका. अहो पण मी काय करतोय कळतंय बरं मला. तिळ तिळ तुटतंय बरं माझा आतड. पंत नका. या उपासापोटी आपल्या प्रकृतीचा सत्यानाश करू नका. आता माझं कठीण झालं. माझं तो एक अक्षर ऐकून घेत नव्हता. बाकी ही कुशाभाऊची तारीफ. एकदा त्यांनी आमच्या टाळीच्या नाटकामध्ये उत्साहाच्या भरात स्वतःच्या नोकराचं आणि पडद्यात गलबला ही तिन्ही वाचने एकट्यानेच म्हणून टाकली. रंगभूमीवरच्या दुसऱ्या कुठल्याही सेवकाला टिकू म्हणून द्यायचं नाही असला की संकल्प असल्यासारखा वागतो. आमच्या टाळीतल्या रामागडी जसे एकमेकांना टिकू देत नाही त्यातला तो प्रकार. कुशाभाऊ नाट्यभैरवाच्या राणा भीमदेवी भाषणामुळे माझ्या उपासाची वार्ता चाळीत सगळ्यांना कळली आणि जो तो अगदी पाऊल न वाजवता आमच्या बिराडात यायला लागला. मी जरा बोलायला तो पण तुम्ही स्वस्त बनवा, तुम्ही स्वस्त, तुम्ही नाही हा बोल. सगळे जण आले. दळ मंडळाचा किराणा भुसार मानाचा व्यापारी तो शाह चापशी तो देखील आला. पण छा तू असा अपास बपास नाही करा. हे मला असा कोण अपास करायला लागला म्हणजे आम्हाला तर लई धास्ती वाटते. हे कच्छ मध्ये आमचा एक रावळ बापा होता ते अशी तपास करून गेला. पंच तू असा अपास बपास नाही करा आम्हाला लई धास्ती वाटते. बरोबर आहे. सगळ्यांनी उपास करायला सुरुवात केली तर हे तो किराणा मुसलमानाचं दुकान चालणार कसं. जनोबा रेगे या माणसाला कुठल्याही प्रसंगाचं गांभीर्य कळत. मी अगदी स्वस्थ पडून होतो. बाकी मी काय करू शकणार होतो म्हणा. मंडळी अगदी तऱ्हेची चेहरे करून माझ्याकडे पाहत होती. खिडकीच्या गाद्यामधून टाळीची काही कार्टी डोकावत होती. चिंतेचे बाबा मरणार का रे चंदू. एक कांत तेवढं माझ्या जीवावर देखील उठलं. त्याला परत पाठी थोडी धापा टाकून पलीकडे राहिलो. आज येणारा प्रत्येक पंताने एकट्याला स्वस्त पडू द्या बरोबर असं म्हणत आपण मात्र आमच्या बेराडात गर्दी करत होतो. चौकशीला आलेल्या मंडळीने माझ्या खिशातले पिवळे हत्ती संपवले. तुपाऱ्या लांबवल्या. तबकात फक्त देखायला वंगात आली एवढं शिल्लक ठेवत होतो. मी जरा बोलायला सुरुवात केली. पण तुम्ही स्वस्त. तेवढ्यात एकाने आणून माझ्या उशाशी उदबत्ती देखील लावली. मग मात्र मी कळवून सांगितलं अहो हा जो काही मी उपास सुरू केलाय ना तो सोडा. पंत तुम्ही सोडा. त्या कुशाभाऊ नाट्यभैरवाला दुसऱ्यांची वाक्य मध्येच तोडायची की भयंकर खोड आहे. ते एकदा आमच्या काळीतल्या भाऊबंदकी नाटकामध्ये हा राघोबा दादाचं काम करत असताना रामशास्त्रीच्या पार्ट्यानी ह्याला तुला देहांत प्रायश्चित्त वाचून गत्यंतर नाही. त्यातलं नुसतं तुला एवढं म्हटल्याबरोबर आपण राघोबा दादा विसरून यांनी तुला काम शास्त्राला देहांत प्रायश्चित्त वाचून तुला अत्यंत नाही. आमचं कुटुंबही वाचतात. ते आज जमलेल्या बायकांना काय सांगत होती देव जाणे. हे या महाभागाचं अखेरचं दर्शन असला चेहरा करून माझ्याकडे पाहत होती. एरवी या आयुष्यात माझ्या तोंडाकडे वर डोळा करून कुठल्याही बाईनी पाहिलेला मला काही कधी आठवत. अहो ते उपासाचं निराळं म्हणतात तेच इतक्या लवकर माझ्या चेहऱ्यावर आलं असेल अशी काय माझी कल्पना नव्हती. या सगळ्या संकटातून माझी सुटका करायला गजेंद्र मोक्षाच्या वेळी साक्षात श्री विष्णू यावे तसे आमचे एच मंगेशराव हातात एक तबला आणि सोबत आपल्या सुस्वर आणि सुदृढ पत्नी वरदाबाई यांना घेऊन आहे. वरदाबाईंच्या हातात एक तांबुरा
पण एक ते डिवोशनल सॉन्ग म्हणायचं फार इच्छा आहे हो. अशी प्रस्तावना करून एच मंगेशरावांनी माझ्या कॉटच्या पायथ्याशी सपत्नीक तळ ठोकला आणि वरदाबाईंनी मीराबाईच्या तुम बिन मोरीत तोंड घातलं. वरदाबाई गोवर्धनगिरी घरीपर्यंत पोहोचले असतील नसतील. आमचे तमाम शेजारी छोट्याशा मलमाच्या जाहिरातीत जसे तमाम रोग मांजरात पाहून उंदीर याने आणि पळतात तसे आपापल्या बिराडात पळाले. खोलीत फक्त हट्टंगडी दंपतीचं संगीत आणि मी एवढे शिल्लक राहत. वरदाबाई म्हणजे काय गातो त्या खडी सबामो द्रौपदी ठाडी खडी सबामो खडी सबामो द्रौपदी ठाडी राखो लाज हमारी राखो लाज हमारी राखो लाज हमारी गडम मारी गडम मारी गडम. वरदाबाई असा काही स्वर लावत होत्या आणि मंगेशराव तबल्यावरती अशा काही करामती कुटत होते की माझ्या उपासाची खबर घ्यायला तू गोवर्धन गिरीधारी खरोखरच येतो की काय अशी मला धास्ती वाटत. माझ्या पोटात विलक्षण कालवा सुरू झाली. ती त्या उपासामुळे होती त्या अट्टंगडी दंपतीच्या संगीतामुळे ती सांगणं कठीण आहे. मला केव्हा डोळा लागला कोणा ठाऊ. जागा झालो त्यावेळी रात्रीचे 10:30 वाजले होते. पहिल्या दिवशीच्या उपासात मी कॉफी, केळी, संत्र, एक अंड उकडून, भुईमुगाचे दाणे जर मला पित्त होतं म्हणून लिंबाचा रस आणि कॉफीनी थोडी बद्धकोष्ठाची भावना होत आहे म्हणून दूध आणि दूध पत्याला जर जाऊ नये म्हणून काही काढच्या आपल्या काळ्या म्हणू का आणि 2 चमचे मध, बस एवढ्या होती भाव. दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या चाळीतले एकमेव साहित्यिक मासात आणि कोंबुरपेकर हे आपल्या चाळकरी या हस्तलिखित दैनिकाचा एक अंक घेऊन आले आणि खरं राज्याच्या सनदा अर्पण कराय तसा तिने तो अंक मला दिला. पंत उपोषण विशेषांक आहे. चाळकरी हस्तदैनिक आपल्या हस्तलिखित दैनिकाचा साधा अंश कधी निघाला प्रत्येक अंक आपला विशेषांकच असतो. आता उपोषण विशेषांक, त्याच्या आधी एकदा स्वच्छता विशेषांक, त्याच्या अगोदर चाळ पुनर्रचना समिती विशेषांक गच्ची पुरवणी सकट, त्याच्या आधी एकदा भाडे विशेषांक म्हणून मग भैया विशेषांक, मनोर विशेषांक, अशी विशेषांकावर विशेषांक काढायची त्या पोंबुरपेला खोडत आहे. पण त्याच्या विशेषांकाचं काय मला विशेष वाटलं नाही. पण त्याच्यावर मथळा वाचून मात्र मी स्तंभित झालो. चाळी ऐक्यासाठी पंतांचं आमरण उपोषण, आमरण पोंबुरपेकर. पण पोंबुरपेकरावर काही परिणाम न. त्याच्या प्रत्येक विशेषांकानंतर चाळीतलं कोणी ना कोणीतरी त्याच्यावर असंच एकदा खेक असतं. काय कुठल्या गाढवाने सांगितलं तुम्हाला माझं उपोषण चारी ऐक्यासाठी म्हणून? बाबा असं कसं? अहो सगळे जण असंच म्हणतायत. सगळेजण गाढव आहेत. माझ्या उपासाचा चारी ऐक्याशी काही संबंध नाही. वा 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 वा. अहो आपले हे आहेत ना समय काका ते म्हणाले की तुम्ही चाळीतल्या जाती ऐक्यासाठी हे उपोषण सुरू केले म्हणून. समय काका गेला खड्ड्यात. ठीक आहे. अण्णा पावशे म्हणाला की हेड क्लार्कने तुमची लीव्ह सँक्शन केली नाही तेव्हा कारकुनांच्या दुःखाला तोड फोडण्यासाठी म्हणून तुम्ही उपासाचं शस्त्र उघडलं म्हणून. अण्णा पावशे गेला मर्चनात. जाऊ द्या. जनुबा रे गे. अरे तो म्हणाला म्हणजे रागावू नका पण तर जनुबा रे गे म्हणाला की त्याच्या टमऱ्या चोराचा आरोप तुमच्यावरती केला. मग जनुबा गेला. पहिल्या 2 वाक्यामध्ये खड्डा आणि मसणे जागा भरल्यामुळे आयत्या वेळी जनुबाला कुठे पाठवावं ते मला सुचत. शेवटी जनुबा गेला या तसं म्हणून सर्व नामा. पण पोंबुरपेकरावर त्याचा काही परिणाम नव्हता. अगदी रेफ्रिजरेटर मध्ये मेंदू ठरवणाऱ्या शांतपणाने उभा होता. ठीक आहे मग उद्याच्या अंकात आपण खुलासा प्रसिद्ध करूया. काय नको खुलासा बिलासा. माझ्या उपासाचा तारीशी काही संबंध नाहीये. मग कशाशी संबंध आहे पण तो? माझं वजन कमी करण्याशी.
काय? हो माझं वजन कमी करण्याशी. नाही म्हणजे रागाव नका म्हणतो, पण उपास हा समाजातलं आपलं वजन वाढवण्यासाठी करतात ना हो. मला नाही माहिती काय करतो तो हे वाद, म्हणून मी माझं वजनाचं कार्ड आणून त्याच्या पुढे आदळलं वाचते. अरे वाह, काय अरे वाह, आप बहुत समझदार और गंभीर है. अब देखा वाजतो मागलं वजन हा बहुत समजदार. हे बघ 12 स्टोन आणि 13 पाऊंड, म्हणजे फक्त 13 पाऊंड वजन तुमचं पंत. आणि 12 स्टोन वाटायचं काय? 14 बारे किती झाले? किती 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 काय करतो? 14 4 असे हो, म्हणजे 40 140 140 अधिक 14 तुझे 28. अरे 140 28 168 अधिक 13 181 पाऊंड. कुणाचं वजन आहे पंत? तुझ्या बापाचं. अरे लोकांची वजन घेऊन करायचं काय मला? 181 पाऊंड वजन झालं माझं. हा आता याच्यातून कदाचित मला ब्लड प्रेशर होईल. होईल बा, होईल बा, ब्लड प्रेशर होईल, कदाचित मधुमेह होईल, हार्ट ट्रबल होईल. मेलो पटकन तर उद्या चाल येणार आहे का मदतीला? का नाही येणार? नाही म्हणजे रागवू नका पंत, परवा आपली पावशांची म्हातारी वारली ना, आम्ही सगळेजण हौसेना आगे हौसेना बाहेर हौसेना म्हणतो हौसेना. काय रागवू नका पंत, पण तुम्ही अगोदर काय सांगितलं? जा. अरे अगोदर तुम्ही कोणी बोलायला तयार असाल, काही ऐकायला तयार असाल तर जा जा. हळूहळू माझं उपोषण खाजगी असल्याची हकीकत संबंध चाळभर झाली आणि पेलला नाही तर खाजगी झालं. हे माझा हात दाखवून अवलक्षण आहे, नसती भानगड आहे, अशा प्रकारची कुत्सित टीका सुरू झाली. तिकडे मी संपूर्णपणाने दुर्लक्ष केलं. 181 पाऊंड ते काळ रात्रंदिवस माझ्या डोळ्यापुढे नाचत होतं. आपलं वजन कमी झालं पाहिजे या विचाराने माझी झोप देखील उडाली. पण झोप कमी झाली तर त्याच्यावर वजनही थोडं थोडं कमी होतं म्हणतात, म्हणून मला त्याचंही काय वाटत नव्हतं. मी पूर्वीसारखा झोपत नाही या विषयावरती आमच्या धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरत तर असता रात्रभर. एका महिन्यात 25 पाऊंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्राच्या पुस्तकात डोकं खुपसायला सुरुवात केली. प्रोटीन युक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्य वगैरे शब्दांच्या बद्दलची माझी आस्था विलक्षण वाढायला लागली. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की या आहारशास्त्रात पारंगत असलेले विद्वान मला रोज अगदी डझनावरी भेटायला लागली. म्हणजे ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची चेष्टा केली होती त्यांनीच आता मला डाएटचा सल्ला द्यायला सुरुवात केली. उदाहरणार्थ आमचे शोकाजी नावे त्रिलोकेकर. हे सगळं पण तुला सांगतो मी. चला लिसन माय गुड फ्रेंड, तर तुला सांगतो, चला तू डाएट कर डाएट. बटाटी सोड बटाटी. बटाटी तर नाव पण नको काढू. हा बटाटीने त्याला फार ख्याती व्हायला होतं, नाव पण नको काढू. होय बरोबर आहे. म्हणजे कोणी विचारलं ना तुम्हाला पंत कुठे राहता म्हणून, तर आपलं नुसतं चाळीत राहतो एवढं म्हणा. हा म्हणजे बटाट्याच्या चाळीत म्हणू नका, वजन वाढे. जनावर घ्या माणसाला नेहमी तिरक बोलायची सवय, पण त्याला शोकाची नानाने परस्पर जामून टाकला. हे गप्पा तुला इडियट, प्रत्येक गोष्टी काय नेहमी नेहमी जोक मारतो. पण तू याचं नको ऐकू, माझा ऐकतोस. तू बटाटी सोड बटाटी सोड. मी काय काय सोडलं असताना माझं वजन कमी होईल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. पण तो मी सांगतो तुम्हाला, मुख्य म्हणजे तुम्ही साखर सोडा. साखर काय सोडा नाही, पण मीठ सोडा मीठ सोडा. पण तो माझं ऐकायचं का? मुख्य म्हणजे तुम्ही भात सोडा. काहीतरी गाव भात काय सोडा. हा काशीनाथ नाडकर्णी काहीतरी काय भात आणि काय भाताचा कुठे वजनाशी काय संबंध? आमच्या कोकणात सगळे ना भात खातात. कुठे आहे तो लठ्ठ काय? पंत माझं ऐकणार तुम्ही डाळी सोडा डाळी सोडा. पंत
तुम्ही तेल आणि तळलेले पदार्थ सोडा, नाही नाही. पंत तुम्ही लोणी तूप सोडा, पंत तुम्ही स्मोकिंग सोडा, नाही नाही. पंत तुम्ही आधी दिवसात झोपणं सोडा बघा अगोदर, पंत तुम्ही पत्ते खेळणं सोडा, आणि सगळ्यात म्हणजे भाईसाहेब चौघडांनी आधी घर केला. पंत मी सांगू तुम्हाला, तुम्ही नोकरी सोडा, नोकरी सोडा, आणि आता काय करा. आणि तसं नाही, तुम्ही काय आहे, तुमची टेलिफोन ऑपरेटरची नोकरी आहे, बसून बसून वजन वाढतं. हा, तर तुम्ही असं करा ना, कुठेतरी फिरती नोकरी का फिरती नोकरी. अहो, काही धूर्त लोकांनी मला मुंबई सोडा असाही उपदेश केला, पण तो माझ्या वाढत्या वजनाकडे बघून केलेला नसून बटाट्याच्या काळच्या 2-2 खोल्यांच्या जागांच्याकडे बघून केलेला होता. न कळण्यात का काही हा नव्हतो मी अगदी. आता फक्त बायको सोडा हे करणारा एक महाभारत तेवढा राहिला होता. या सगळ्या जनांचं ऐकून मी माझ्या मनाचं करायचं ठरवलं, आणि पहिला उपाय म्हणून मी निरनिराळ्या काट्यावरती जाऊन माझं वजन केलं. प्रत्येक ठिकाणी निराळ वजन. शेवटी रेल्वे पार्क ऑफिसातल्या एका हुंडेकराच्या वशिलाने त्याच्या तागडीवर जाऊन उभारलं. तो तिकडे ते बंगाली म्हण आणि देशी म्हण वगैरे भानगडीमध्ये कधी माझं वजन 100 पाऊंडाच्या खाली तर कधी 200 पाऊंडाच्या वर. तिकीटवाल्या यंत्रात तर वजनाबरोबर भविष्य बदलत. एका तिकिटावरती मी अत्यंत धूर्त आणि आप मतलबी आहे असं, तर दुसऱ्यानी माझा इतका समजूतदार मनुष्य दुनिया में क्वचितही मिलेगा असलं वार्तिक केलं. एका गाड्यावरती माझं वजन 212 पाऊंड दाखवून माझ्यावरती कौटुंबिक आपत्ती कोसळणार असल्याची एक पूर्वसूचना दिली. या सगळ्या प्रकरणात मला फक्त 14चा पाढा 14-16-24-2 इथपर्यंत पाठ यायला. शेवटी मी आमच्या हाफिस समोरच्या इराण्याच्याच काट्यावरती वजन करायचं असं ठरवून आहार परिवर्तन सुरू केलं. साखरेत सगळ्यात जास्त कॅलरीज असतात, म्हणून प्रथम साखर थोड्याचं ठरवलं. घरात साखर बंदी जाहीर केली. दिवाळी देखील तिखटा मिठावर उरा अशी सक्त ताकीद दिली. आता मुलांसाठी म्हणून काही गोडाधोडाचं करायचं असेल तर कर, एवढी आपली एक सवलत ठेवली. चहा देखील बिन साखरेचा सुरू केला. आता भात अजिबात वर्ज करणं शक्यच नव्हतं, म्हणून पहिला भात आणि ताक भात एवढं सोडून मधला भात तेवढा आपला एवढं ठेवलं, आणि मधला भात तेवढा वर्ज गेला. उकडलेल्या पालेभाज्या नुसत्या खाणं कसं काय जमणार हा विचार किती पोकळ आहे त्याच्या खाल्ल्यानंतर माझ्या लक्षात आलं. आणि नेहमीच्या पालेभाज्या हे काय निराळ करते मला अजूनही काही कळलेलं नाही. मी उपास करतोय म्हटल्यानंतर आमच्या ताईचे सगळे लोक समाचाराला येऊन गेले होते, पण आचार्य बाबा बर्वे शेजारी असून देखील आले नाहीत. कारण उपास हे आचार्य लोकांचं राखीव कुरण ना. ही दोरी माझ्या गात अडकवून तुम्ही हा जो दुष्टपणा केला हे ठीक, पण तुमच्या अवयवाला न शोभणारी ही धिंगामस्ती तर इतर कुणाच्या बाबतीत केली असती तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो. अहो आचार्य या बस बस. हे पहा, हा जो काही मी हे प्रकार चालवले नाही दोरीवरच्या उड्या बिड्या मारायचा, हे वजन कमी करण्यासाठी चालवलं. त्याचा काही उपयोग होणार म्हणजे त्यासाठी प्रथम तुम्हाला काही गोष्टी सोडायला लागतील. अहो या वयाच्या दोरी बिरीवरच्या उड्या मारताना मी लाच देखील सोडल्या बघता ना तुम्ही. ते ठीक झालं, पण मुख्य म्हणजे बोलणं सोडा. बोलणं सोडू का? जिभेचा उपयोग खाण्यासाठीच कमी करायचा एवढंच पाहिलं असेल तुम्ही, पण बोलण्यासाठी कमी केल्याशिवाय काही उपयोग होणार. अहो पण असं काम कसं शक्य आहे का? एवढा संयम नाही तुमच्यात, एवढा मनोनिग्रह नाही. मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन हे एक शस्त्र आहे. मौन हे एक सामर्थ्य आहे. मौन हे हे आहे. मौन हे ते आहे. माझ्या दोरीचं एक टोक हातात धरून आचार्य बाबा बर्वे मौन या विषयावरती 1.5 तास बोल 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 बोल. मग मात्र मी ठरवलं की यापुढे उपास, वजन कमी होईपर्यंत उपास. मला काटकोळा झाल्याची स्वप्न पडायला लागली. भरल्या ताटावरून मी उठून जायला लागलो. साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड व्हायला लागला. नुसतं फळांच्या वरती मी जगायला लागलो. केळी पाहिली की त्यातली जीवनसत्व दिसून अनादि अनंत तत्व सापडलेल्या ऋषी मुनींच्या प्रमाणे माझ्या अंगावरती अष्टसात्विक भाव दाटायला लागला. लिंबाचा रस म्हणे मला अमृतासारखा प्रिय वाटायला लागला. धारोष्ण दुधासाठी
अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यापर्यंत मी जायला लागलो. दोरीवरच्या उड्या त्या खालच्या मजल्यावरच्या लोकांनी आकसाने व दुष्टपणाने केलेल्या तक्रारीमुळे मला थांबाव्या लागल्या. नाही तर 10 पर्यंत उड्या मारण्याची मजा जाऊन पोहोचली होती. संध्याकाळी ऑफिस सुटलं रे सुटलं की भर गिरगाव रस्त्यातून खड्डे आणि बायका चुकवीत रनिंग. सारखं मला वाटायचं एकदा दावाने वजन करून पाहू, पण नाही. बरोबर 1 महिन्यानंतर मी आमच्या हाफिस समोरच्या इराण्याच्याच काट्यावरती जाऊन वजन करणार होतो. बरोबर 1 महिन्यानंतर मी आमच्या हाफिस समोरच्या त्या इराण्याच्या काट्यावरती चढलो आणि री टाकली. 1 महिन्यापूर्वी याच काट्याने माझं वजन 181 बौंड दाखवलं. 1 महिन्याचा आहार विराहार शुद्ध सात्विक आहार सूर्याच्या उड्या रनिंग इतके उग्र साधना आणि तपश्चर्या केल्यानंतर माझं वजन माझ्या डोळ्यावरती विसरलं 192 पाऊंड. तेव्हापासून वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टीला वाटेला जायचं असं मी ठरवलंय. विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात तरी जाणार नाही. त्याचे हा वजनाचा मार्ग आम्ही भलत्याच काटातून जातो.